महाराष्ट्रात प्रत्येक सणाला आणि प्रत्येक घरात ही खास पुरणपोळी बनवल्याच जाते। मग होळी असो या पाडवा असो या श्रावणातील कुठलाही सण, अगदी महिन्यातून 1-2 वेळेसही कुणी पाहुणे आले तरी आपल्याकडे पुरणपोळी ही बनवल्याच जाते। तर आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीची छान रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही जर पहिल्यांदा सुद्धा पुरणपोळी बनवत असाल तर या पद्धतीने इझिली तुम्हाला पुरणपोळी बनवता येईल। तर पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे। इथे मी ही मार्केटमधलीच डाळ घेतली आहे, कारण की याचा रंग छान असतो आणि पुरणपोळीतलाही रंग छान येतो। तर या वाटीनेच मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे। तर ही 1 वाटी डाळ आता आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे। तर भिजत ठेवल्यामुळे ही लवकर शिजते आणि छान मऊसूत होते। तर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ही लगेचही कुकरला लावू शकतात, पण याच्या शिट्ट्या जास्त घ्याव्या लागतात। तर इथे मी 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता जवळपास 1 इंच पाणी घालून यावर झाकण ठेवून 2 तासासाठी असंच ठेवते आणि त्यानंतर आपण ही कुकरला लावणार आहोत। तर इथे तुम्ही बघत असाल छान आपली डाळ फुललेली आहे, बऱ्यापैकी ही फुलून आली आहे। आता आपण लगेच याला कुकरला लावून घेऊ। तर यातलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, ही आपण आधीच स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामुळे आपण हे पाणी असंच वापरणार आहोत। तर जवळपास हे पूर्ण 1 वाटी पाणी आहे। तर आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेऊ आणि यामध्येच आपल्याला हे 1 वाटी पाणी आणि अजून 2 वाट्या पाणी घालायचं आहे। टोटल मी इथे 3 वाट्या पाणी घालून घेतलं आहे। तुम्ही जर डायरेक्ट डाळ शिजवत असाल तर यामध्ये 4 वाटी पाणी घाला, भिजवल्यामुळे याला थोडंसं कमी पाणी लागतं। आणि आता 1 छोटा चमचा अर्धा मी हळद घातली आहे आणि अर्धा चमचा तूप घालून मिक्स करून घ्यायचं आणि आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तूप घातल्यामुळे छान मऊसूत आणि लोण्यासारखी छान शिजते। तर आता इथे 4 शिट्ट्या आपल्याला लो फ्लेमवर करून घ्यायच्या आहे आणि डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेणार आहोत। तर आपल्याला या सोजीच्या चाळणीने हे पीठ गाळून घ्यायचं आहे। पीठ गाळल्यामुळे छान पोळ्याही एकदम आपल्या मऊसूत होतात। तर एकतर वस्त्रगाळ करून किंवा तुम्ही अशा बारीक मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घेऊ शकता। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे। तर हे आपल्याला छान चाळून घ्यायचं आणि यातील कोंडा किंवा गहू असतील तेही निघून जातात, यामुळे आपली पोळीही फाटत नाही। इथे तुम्ही मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, पण मैद्यामुळे छान पोळी सरकते आणि छान वाक येतो कणकेला। तर यातलीच मी थोडीशी लावायला काढून ठेवली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता जे आपण पाणी घेणार आहोत भिजवायला त्यामध्येच आपल्याला 1 छोटा चमचा हळद घालून घ्यायची। तर पाण्यामध्ये घातल्यामुळे ही सर्वीकडे एकसारखी कणिक भिजवल्या जाते। हळद घालणं खरं तर ऑप्शनल आहे, पण यामुळे पोळीला छान रंग येतो, त्यामुळे मी घातली आहे। तर आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा। तर ही कणिक आपल्याला छान हाताने अशी तिंबून तिंबून मळायची, म्हणजे पोळी छान आपली फुलते आणि जेवढी आपण कणिक छान भिजवतो तेवढी आपली पुरणपोळी छान तयार होते। तर इथे मी थोडी घट्टच ठेवली आहे, जसं जसं वेळ जाईल तशी ती सैलसर होईलच। तर यावर मी ओला कपडा असा झाकून ठेवला आहे, त्यामुळे ती सुकणार नाही। तर आता आपली डाळ पण शिजली आहे। मी 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता। तर आता एकदा आपण चेक करून घेऊ। पूर्ण प्रेशर गेल्यानंतर मी हे उघडून बघितलं आहे। तुम्ही बघत असाल डाळही आपली छान लोण्यासारखी शिजली आहे। तर आता लगेच आपण चाळणीवर ही ओतून घेऊ आणि यातलं पाणी आपल्याला साईडला काढायचं आहे। तर आता लगेच आपण पुरणही बनवून घेणार आहोत, तोपर्यंत कणिकही आपली छान भिजून तयार होईल। तर हे कटाचं पाणी आहे, यापासून आपण कटाची आमटी बनवतो किंवा पुरणासोबतचा तो सार असतो तो बनवतो। तर मी या डाळीतलीच 1 चमचा डाळ जवळपास काढून ठेवली आहे, मला ही आमटी बनवायची आहे त्यामुळे। तर आता आपण ही अशीच गरम असतानाच या चमच्याने मॅश करून घेणार आहोत। तर डाळ छान शिजल्यामुळे आपल्याला पुरण यंत्राची किंवा मिक्सरचीही गरज पडत नाही, असं चमच्याने छान फिरवून घ्यायचं। तुमच्याकडे कुठली चाळणी असेल त्याने तुम्ही असं लगेच गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं, तर पटकन ही गाळून घेतल्या जाते। तुम्ही इथे बघत असाल मी सर्व डाळ वाटून घेतली आहे आणि आता आपण याचं पुरण बनवून घेणार आहोत। तर आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथे आज आपण साखरेचं पुरण बनवणार आहोत। तर 1 वाटीला थोडीशीच कमी मी साखर घेतली आहे आणि उरलेला मी गूळ घेतला आहे। तर गुळामुळे
रंग छान येतो। गूळ मी थोडासाच वापरलेला आहे, हवं तर तुम्ही 1 वाटी साखर किंवा पूर्ण 1 वाटी गूळसुद्धा घालून ही पुरणपोळी बनवू शकता। तर यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आणि याला आता सारखं हलवत राहायचं। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। हळूहळू यातलं साखर आणि गूळ मेल्ट होत जाईल आणि हे मिश्रण सुरुवातीला पातळ होईल। जसं जसं हे शिजायला लागेल तसं तसं हे घट्ट व्हायला लागतं। तर तुम्ही बघत असाल इथे हे बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलं आहे। तर असं यामध्ये चमचा ठेवून बघायचा, चमचा जर उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण एकदम परफेक्ट झालं आहे। तर इथे बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर मी परत एकदा चमचा ठेवून बघितला तर आपलं हे पुरण शिजलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालत आहे। तर विलायची पावडर आणि जायफळ शेवटी घालायचं म्हणजे याचा वासही छान टिकून राहतो। तर थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही असं चेक करूनही बघू शकता। असं हाताला किंवा बोटाला चिटकत नसेल तर असंही आपल्याला समजतं की पुरण झालं आहे। आणि किंवा अशी तुम्ही गोळी जरी बनवून बघितली थोडं कोमट झाल्यावर तर अजिबात हाताला चिटकत नाही। तर असं परफेक्ट आपलं पुरण तयार झालं आहे। तर याचे मी आता असे गोल गोल गोळे करून घेते आहे म्हणजे आपल्याला एकसोबतच भराभर सर्व पोळ्या बनवता येतील। आणि जर तुम्हाला या स्टेजला हे थोडं पातळ वाटलं तर तुम्ही अजून परत थोडंसं 1-2 मिनिट परतून घेऊ शकता। आणि जर खूप घट्ट जर वाटलं पुरण तर आपण जे कटाचं पाणी ठेवलं आहे ते 1-2 चमचे लावून हे परत तुम्ही मळून घेऊ शकता। तर मी सर्व पुरणाचे गोळे करून ठेवले आणि आता आपली कणिकही छान भिजली आहे। त्याला 1 चमचा तेल टाकून छान परत एकदा मळून घेते आहे। तर तुम्ही बघत असाल एकदम छान आपली कणिक भिजली आहे। तर याचे असे गोळे करून आपण लगेच पोळी तयार करून घेणार आहोत। तर याला दोन्ही साईडने थोडंसं पीठ लावायचं आणि पुरीसारखी किंवा पुरीपेक्षा थोडीशी मोठी पोळी आपण अशी लाटून घ्यायची। आणि आता तयार करून ठेवलेला पुरणाचा गोळा यामध्ये मधोमध ठेवायचा आणि साईडने असं जवळजवळ हे कॉर्नर आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर तळ हातावर घेऊन हे एका हाताने असं जोडत जायचं। तुम्ही बघत असाल एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सर्व जोडून घ्यायचे आहे आणि वरची एक्स्ट्रा कणिक अशी काढून टाकायची आणि वरचं टोक दाबून घ्यायचं। तर हे पिठामध्ये आपण बुडवून घ्यायचं आणि याला छान असं हातावर घेऊन छान पीठ चोळून घ्यायचं आणि थोडासा आपला उंडा मोठा करून घ्यायचा। पुरणही यामुळे एकसारखं सर्वीकडे पसरतं आणि पोळी पण आपल्याला एकसारखी लाटल्या जाते। तर हे आपल्याला हलक्या हाताने करायचं म्हणजे यातलं पुरणही बाहेर येणार नाही आणि लाटतानाही आपल्याला हलका दाब देऊन ही पोळी लाटून घ्यायची। तर असं उलटपालट करून थोडंसं हवं असल्यास पिठाचा हात लावून ही पोळी अशी लाटून घ्यायची। सुरुवातीला मध्ये लाटून आणि शेवटी थोडे काठ लाटून आपल्याला एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची। तर तुम्ही बघत असाल इथे मी ही पोळी लाटून घेतली आणि सुरुवातीला तव्यावर थोडंसं तूप टाकून आपल्याला ही पोळी टाकून घ्यायची। म्हणजे सुरुवातीला तव्याचं टेम्परेचर थोडं कमी जास्त असतं त्यामुळे ती खाली लागणार नाही किंवा चिटकणार नाही। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप हाय किंवा एकदम लोही नाही ठेवायची। तर अशी उलटून पालटून तूप आपल्याला लावून घ्यायचं। जशी जशी ती फुलेल तसं तसं याला तूप लावून घ्यायचं आणि असं उलटून पालटून काठाही आपल्याला उलटणीने छान दाबून दाबून भाजून घ्यायचे म्हणजे ती साईडनी पण छान भाजल्या जाईल। तर तुम्ही बघत असाल एक पोळी मी छान भाजून घेतली आहे। तर याच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत। एवढ्या प्रमाणात 8 ते 9 पोळ्या आपल्या तयार होतात। तर एकदम परफेक्ट पुरण करून तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपोळी बनवू शकता। एकदा नक्की असे या प्रमाणात तुम्ही बनवून बघा। आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।